ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. मंडळी, शेतकरी बळीराजा हा खरा अन्नदाता. तो शेतात जेव्हा धान्य पिकवतो तेव्हाच ते आपल्यापर्यंत येतं. पण हा शेतकरी रात्रंदिवस शेतात काबाड कष्ट करत असतो. त्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ. अशा परिस्थितीत त्यानं काय करावं? मंडळी, अनेक जोडधंदे आहेत. त्यापैकीच एक शेळी पालन. हा व्यवसाय नेमका कसा करायचा, तो कसा फायदेशीर आहे, हेच आम्ही आपल्याला आजच्या कार्यक्रमातून सांगणार आहोत. विषय आहे शेळी पालन हा दुष्काळी परिस्थितीतील उत्तम पर्याय. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही स्टुडिओत आमंत्रित केलंय डॉक्टर हनुमंत आगे यांना. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आपलं आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे. डॉक्टर हनुमंत आगे हे कृषी विज्ञान केंद्र जालना इथे पशुवैद्यकशास्त्र या विषयात विषय तज्ज्ञ आहेत. आणि सोबत आहेत शर्मिलाताई जिगे. नमस्कार शर्मिलाताई, आपलं आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे. शर्मिलाताई जिगे या महिला शेतकरी आहेत, उद्योजिका आहेत आणि जालना इथे त्यांचा शेळी पालनाचा व्यवसाय आहे. आणि विशेष म्हणजे शेळी पालनाच्या व्यवसायातूनच त्यांनी 4 मुलांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलंय. चर्चेला सुरुवात करूया. ताई, सुरुवात आपल्यापासून. आपल्याला शेळी पालन हाच व्यवसाय का करावा असं वाटलं? गेल्या काही वर्षापासून पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे हा शेळीपालन जोडधंदा असा चांगला वाटला, शेतीला पूरक धंदा वाटला हा. त्यामुळे हा शेळीपालनाचा व्यवसाय करावा वाटला. कोणी सांगितलं, माहिती कुठून मिळाली? हो, माहिती मिळाली नव्हती. कृषी विज्ञान केंद्रात गेलो आम्ही. दर 5 तारखेला मीटिंग होती त्याची. बर. तिथं मार्गदर्शन मिळालं आम्हाला, माहिती मिळाली आणि प्रोत्साहन पण दिलं त्यांनी. मग शेळीपालन हाच व्यवसाय दुष्काळाला पूरक असा वाटला, म्हणून हा व्यवसाय निवडला. डॉक्टर, ताई म्हणालात की दुष्काळाला पर्याय हा व्यवसाय आहे. आपल्याला काय वाटतं? खरं पाहिलं तर शेतकऱ्याची परिस्थिती खूप गंभीर आहे. तर या परिस्थितीमध्ये त्याला हा शेळीपालन व्यवसाय खूप मदत करू शकतो असं मला वाटतं. कारण दुष्काळामध्ये जे काही शेळीपालनाला खाद्य लागतं, चारा लागतो, झाडपाला लागतो, तो या दुष्काळी परिस्थितीमध्ये अत्यंत सोप्या पद्धतीनं उगवतो, कमी पाण्यावर उगवतो. म्हणून आहार व्यवस्थापन खूप सोप्या पद्धतीने या परिस्थितीत देखील करता येईल. आणि त्याला लागणारं भांडवल हे अतिशय कमी भांडवलामध्ये देखील ते उभा राहू शकतो. म्हणजे दुष्काळात शेतकऱ्याकडे भांडवल जर कमी असेल तरी हा धंदा तो सुरू करू शकतो. आणि त्याच्यामध्ये व्यवस्थापनाचा भाग हा खूप सोपा आहे. तो की इतर शेतीमध्ये जे कष्ट लागतात, जे त्याला खर्च लागतो, त्याच्यापेक्षाही सोप्या पद्धतीने उभा राहू शकतो. आणि आपण म्हणालात की भांडवल कमी लागतं. साधारणतः भांडवल किती लागतं शेतकऱ्याला? आता भांडवलाचा विषय म्हटलं तर आपल्या जमीन किती उपलब्ध आहे, आपल्याकडं जमिनीमध्ये चारा किती उपलब्ध आहे, या संख्येनुसार जर आपण त्याच्यामध्ये उतरलो तर मला वाटतं की अल्पभूधारक शेतकरी असेल तर त्यानं 1-4 शेळ्या अशी जर सुरुवात केली कमी भांडवलामध्ये तर 6 वर्षानं त्याच्याकडं चांगल्या उत्पन्नाचं एक शेळीपालन उभा राहू शकतं असं मला वाटतं. ताई, आपण किती भांडवल गुंतवलं सुरुवातीला? ते बचत गटाच्या माध्यमातून 3000 रुपये अंतर्गत कर्ज घेतलं आणि त्याचे 3 पिल्लं खरेदी केले. हा व्यवसाय मी 2007 पासून सुरू केला. मग त्याचे 3 पिल्लाचे 6 पिल्लं झाले, 6 पिल्लाचे 12 झाले. असे करत करत 2 वर्षात 12 शेळ्या तयार झाल्या. त्यातून बोकडाची जी संख्या आहे ती विकत गेले मी आणि त्याच्या शेळ्या खरेदी केल्या. असा हा व्यवसाय वाढवत वाढवत नेला. आता किती शेळ्या आहेत? आता माझ्याकडे 200 शेळ्या आहेत. वा. मला सांगा ताई, तुम्ही शासनाची किंवा बँकेची काही मदत घेतली सुरुवातीला? नाही, काहीच नाही घेतली. थोड्या भांडवलातून हा उद्योग वाढवत वाढवत गेले. त्यामुळे मला गरज पडली नाही हा घ्यायची बँकेकडून. आणि मग सुरुवातीला प्रशिक्षण घेतलं असेल ना? हो, घेतलं ना. कृषी विज्ञान केंद्रात
प्रशिक्षण घेतलं. हं. तिथून मला प्रोत्साहन पण मिळालं. त्यांनी माहिती पण खूप छान काय सांगितली. माहिती दिली? कमी खर्चातून मोठा उद्योग उभा राहण्याची माहिती दिली त्यांनी. हं. परत शेळी व्यवस्थापन कसं करायचं ही माहिती दिली मला तिथून. त्यामुळं मी हा निर्णय घेतला शेळी पालन बरं. करायचं. शेतकऱ्यांना आपण प्रशिक्षण कशा पद्धतीनं देतात? आम्ही मॅडम कृषी विज्ञान केंद्रामध्ये काही मॅन्डेट्स असतात, त्यापैकीच एक शेळीपालन प्रशिक्षण आहे. हं. तर आमच्या जिल्ह्यामध्ये 7% सिंचनाचा भाग आहे आणि आमच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला असं वाटतं की शेळीपालन हा चांगला उद्योग होऊ शकतो आणि कुठंतरी तो संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करू शकतो. त्यामुळे आम्ही हेतुपुरस्पर शेळीपालनाला प्रोत्साहन दिलं बरं. आणि उत्सुक जे शेतकरी आहेत त्यांचे रजिस्ट्रेशन करून घेतले आणि त्यामध्ये त्यांचा प्रतिसाद आम्ही 1 आठवड्याचं प्रशिक्षण KVKला करून त्यांना एक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन, आहार व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन, गोठाचं व्यवस्थापन आणि त्याच्याबद्दल बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित सांगितल्या. त्यामध्ये शेतकऱ्यांना एक छोट्या म्हणजे भांडवलाचं त्याच्यात वेगवेगळे प्रकार सांगितले. अल्पभूधारक असेल तर 4 शेळ्यापासून करा, मध्यम शेतकरी असेल तर एक 15, 20, 25 शेळ्याचं करा आणि त्यामधून त्यांना किती अर्थार्जन होईल, पैसे उपलब्ध होतील. तर मला असं अभिमानाने सांगावं वाटतं की एका शेळीचं उत्पादन आपण जर 10,000 किंवा 5,000 गुंतवले तर 6 वर्षानं त्या शेळीचं पोटेन्शियल हे कमीत कमी 15 लाखाकडे आहे वा. आणि जास्तीत जास्त ती 30 लाखाच्या वर देखील देऊ शकते. म्हणजे इतकं पोटेन्शियल या शेळीपालनमध्ये आहे आणि हे शेतकऱ्याला माहीत असणं खूप आवश्यक गोष्ट आहे. आणि ते प्रशिक्षणाद्वारे तुम्ही शिकवतात आणि सांगतात शेतकऱ्यांना. बिलकुल मॅडम, आम्ही प्रशिक्षणामध्ये छोट्या युनिटपासून मोठे युनिट्स कसे उभे करायचे, त्याचं संगोपन कसं करायचं, शेळ्यांचा सांभाळ कसा करायचा, रोगराईविषयी त्यांना प्रतिबंधक उपाय कोणते करायचे हे याची विस्तृत माहिती देतो. डॉक्टर, मला असं सांगा की शेतकरी आणि सोबत हा व्यवसाय कोण कोण करू शकतो? खरं पाहिलं तर शेतकरी किंवा शेतमजूर पाहिलं खेड्यापाड्यामध्ये तर आजही टिकून आहेत. शेळ्यांच्या म्हणजे 1 संख्या 2 संख्या अशा प्रकारच्या शेळ्या ते पाळतात. परंतु पारंपरिक पद्धतीनं जे शेळीपालन आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये त्यांच्या आरोग्याविषयी किंवा खूप त्रुटी आहेत आणि त्यामध्ये कधीकधी वातावरण बदल झाल्यामुळे त्यांना नुकसानीला समोर जावं लागतं. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना जर प्रशिक्षण दिलं तर त्यांना अर्धबंदिस्त शेळीपालन म्हणजे काय आणि आपल्याला पारंपरिक पद्धतीमध्ये कोणते तोटे होतात आणि अर्धबंदिस्तमध्ये कोणते फायदे होतात, पर्टिक्युलरली आपण म्हणजे त्या वयानुसार आपण संगोपन व्यवस्थित करू शकतो बरं. हे आपण प्रशिक्षणामध्ये त्यांना सांगतो मॅडम. अर्धबंदिस्त म्हणजे? अर्धबंदिस्त म्हणजे आपण चारा व्यवस्थापन जो भाग आहे तो आपल्या शेतावर उगवणे, त्याच्यामध्ये हिरवा चारा, वाळलेला चारा आणि तो खुराक, हे दोन्ही गोष्टी आपण त्या गोठ्यामध्येच त्याला पुरवतो. म्हणजे पारंपरिक पद्धतीमध्ये शेतकरी शेळ्या घेतात आणि त्याच्या मागं ते फिरत राहतात चाऱ्यासाठी. त्या शेळ्यालाही माहीत नसतं की आम्ही किती खाल्लं आणि त्या मालकालाही माहीत नसतं की मी किती खाऊ घातलं. बरोबर. तर अर्धबंदिस्तमध्ये हा प्रश्न सुटून जातो. त्यांची वाया जाणारी जी ऊर्जा आहे फिरण्यामध्ये ती वाचवली जाते आणि अर्धबंदिस्त शेळीपालनमध्ये आपण मोजून खाऊ घालू शकतो. म्हणजे जर गाभण शेळी असेल तर तिला मोजकाच आहार, जास्तीचा आहार, किती आहार हे देऊ शकतो. वैयक्तिक लक्ष देऊन त्या पिल्लाची, पोटातल्या पिल्लाची वाढ चांगल्या प्रकारे करू शकतो, जे की पारंपरिक पद्धतीमध्ये होत नाही. बरोबर. ताई, मला सांगा की शेळ्या आणल्या तुम्ही, मग त्या कशा पद्धतीने वाढवल्यात, तो व्यवसाय कसा वाढवत नेला आणि नेमकं काय केलं शेळ्या आणल्यानंतर? शेळ्या आणल्यानंतर त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं सुरुवातीला. त्यांची गाभण काळात व्यवस्थित काळजी घेतली. त्यांची 3-3 महिन्याला लसीकरण करून घेतलं. बरं. परत जंताचे डोस पाजले त्यांना. गोठ्यात कीटकनाशकाची फवारणी केली गोचिड होऊ नये म्हणून. अशी त्यांची काळजी घेतली आणि हा व्यवसाय वाढवला. बरं, आता शेळी आपली आजारी पडली आहे, हे तुम्हाला कसं कळतं? शेळी चारा व्यवस्थित खात नाही. परत ती अशी गुंगल्यासारखी एका जागेवर बसते, पाणी पित नाही. मग त्यावेळेस ओळखायचं शेळी आजारी आहे म्हणून. बरं. शेळीमध्ये अजून कोणकोणते रोग दिसून येतात डॉक्टर, आणि ते दिसल्यावर म्हणजे जो शेळी पालन करतो त्यांनी नेमकं काय करावं? छान प्रश्न विचारला मॅडम, की बिमारीमध्ये किंवा आरोग्य व्यवस्थापन करत असताना शेळ्यांमध्ये आपलं व्यवस्थापन इतकं म्हणजे तंतोतंत पाहिजे की आपल्याला बिमारीचा जो रस्ता आहे तो भेटतच नाही. म्हणजे माझा असा विश्वास आहे की शेतकऱ्यानं किंवा शेळीपालकानं जर व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केलं, काटेकोरपणाने केलं, तर त्याला ती बिमारी किंवा तो जो नुकसानीचा मार्ग आहे तो मिळणारच नाही. यासाठी त्यानं व्यवस्थित ऋतूपूर्वी लसीकरण करणं, गोठ्याचं स्वच्छता ठेवणं, शेळ्याला स्वच्छ पाणी पाजणं, वेळोवेळी सांगितलेला आहार देणं, गाभण काळामध्ये खुराक देणं, अशा ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्या जर त्यांना सांभाळल्या तर त्याला रोगराई कमीत कमी सापडते. नक्कीच. आता आपल्याकडे ज्या शेळ्या आहेत, जवळजवळ 200 शेळ्या,
त्यांना आपण स्वतः सांभाळतात की एकूण म्हणजे त्यांच्यावर खर्च किती करतात आणि कोण सांभाळतं त्यांना? 2 जोड्या ठेवलेल्या आहेत त्यांना सांभाळायला. बरं. तर त्यांचे वर्षाचा 1.5 लाख रुपये खर्च होतो सांभाळण्यावर. हं. आणि चारा व्यवस्थापन आणि औषध उपचारावर 50,000 रुपये, असा 2 लाख रुपये खर्च होतो आणि माझा फायदा वार्षिक. किती होतो आर्थिक? फायदा माझा 7-8 लाख रुपये फायदा होतो. किती शेळ्यांपासून? 200 शेळ्यापासून. 200 शेळ्यांपासून 7 ते 8 लाख 8 रुपये. लाख फायदा. तर मग वर्षाला 300 पिल्लाची विक्री करते मी. हं. एक पिल्लाची किंमत मला कधी 3,000 भेटते, कधी 4,000 मिळते. बरं. अशी 300 शेळ्याची दरवर्षी विक्री करते. मग त्यातून मला 7 ते 8 लाख रुपये मिळतात. आणि शेतीला काही फायदा झाला का या शेळी? हो, शेतीला माझ्याकडे 25 एकर शेती आहे. मी दरवर्षी त्या खताचा वापर शेतीला करते. त्यामुळे शेतीचा पोत सुधारून उत्पन्न पण वाढलं शेतीचं माझं. ते खत वगैरे तयार करावं लागतं की कशी प्रक्रिया आहे ती? असं खड्डा करायचा आणि त्याच्यात टाकायच्या त्या लेंड्या. हां. ते 1 वर्षभर कुजू दिला ना, परत त्याचं चांगलं खत होतं. बरं. ते मग ते एकदम चांगलं शेतीसाठी. आणि रासायनिक खताचा जो खर्च आहे तो माझा 25%च राहिला 100%पैकी. बरोबर आहे. म्हणजे शेळी पालनामुळे तुमचा खर्च हा जो शेतीसाठी खतांसाठी हा. आहे तो कमी झाला. खतावरचा खर्च कमी झाला बरं. आणि उत्पन्नात 50%ची वाढ झाली. नक्की. डॉक्टर, मला सांगा की आर्थिक फायदा हा यांना जो झाला तो सांगितला, आर्थिक फायदा अजून कसा वाढू शकतो या शेळी पालनामुळे? साधारणपणे आपण शेळी पालनामधून वार्षिक 14 महिन्यामध्ये शेळी 2 पिल्लं कमीत कमी देते किंवा 1 पिल्लू देते. तर वार्षिक आपण तिचं आयुष्यमान जर 12 वर्षाचं पकडलं तिचं, आणि त्या आयुष्यमानामध्ये ती बरोबर आपल्याला 20 वेळा पिल्लं देते. तर अशा 20 वेळा पिल्लाचं जर उत्पन्न घेतलं तर ते आपल्याला म्हणजे एक चक्रवाढ व्याजाप्रमाणे बरं. आपल्याला ते उत्पन्न वाढवता येतं. अरे वा. म्हणजे त्या पिल्लाचं वय वाढत जातं. म्हणजे साधारण एक शेळी आपल्याला एक वर्षाच्या वयानंतर म्हणजे 10 महिन्याच्या वयानंतर ती प्रजननक्षम बनते. आणि आपल्याला एक 1.5 वर्षाच्या पुढं आपल्याला एक पहिलं प्रजननचं म्हणजे पिल्लू देते. तर अशा वेळेस आपण तिचंच ती पिल्लू जे आहे ते 3ऱ्या वर्षामध्ये परत तिचं पिल्लू द्यायला लागतं. म्हणजे अशा प्रकारे ही साखळी बसत राहते. आणि एका शेळ्याचं जवळजवळ 6 वर्षामध्ये आपल्याकडे एक 400 ते 450 पर्यंत पिल्लांची संख्या होऊन जाते. अच्छा. म्हणजे मला असं म्हणजे खूप अभिमानानं सांगा वाटतं की अल्पभूधारक शेतकऱ्यानं जरी 2 शेळ्याचा जरी व्यवसाय केला आणि त्यानं जर मादी पाठी किंवा पाठी म्हणतो आपण त्याला, त्या जर घरी ठेवल्या आणि त्यांचं वाढ करून त्याच पाठी परत वाढवत गेले आणि बोकडांचा वाढ करून त्या विक्री केले बाजारपेठेमध्ये, आणि त्या बोकडांच्या खर्चाचं जर परत आपण गोठा बांधणे वगैरे आपण खर्च करत गेलो तर एक चांगल्या प्रकारे अल्पभूधारक शेतकरी देखील हा मोठा व्यवसाय चांगल्या उत्पन्नासाठी करू शकतो. बरं. आता शेळ्यांपासून अजून कोणते आपल्याला उत्पादन, म्हणजे शेळ्यांपासून अजून पर्यायी अजून काही मिळतं का? म्हणजे मांस आहे, दूध आहे, अजून काय सांगता येईल? शेळी पालन मुख्यतः मांस उत्पादनासाठी आणि दुधासाठी आपल्या भारत देशामध्ये कमी प्रमाणात केलं जातं, जे की बाहेरच्या देशामध्ये दूध उत्पादनासाठी देखील हे शेळीपालन केलं जातं. या व्यतिरिक्त शेळ्यापासून आपल्याला शेतीसाठी लेंडी खत हा सेंद्रिय खत म्हणून खूप चांगल्या प्रकारे ताकदवान खत मिळतो. चर्म उद्योगामध्ये कातडीला खूप मागणी आहे, जी की आपल्या महाराष्ट्रामध्ये उस्मानाबादी शेळी आहे, तिच्या चर्मासाठी खूप चांगल्या प्रकारची क्वालिटी आहे. आणि तिच्यापासून आपल्याला चर्माचे जे काही पदार्थ आहेत त्याच्यापासून बनतात. आणि दुसरं त्याचे जे खुरं आहेत, शिंगा आहेत, त्याच्यापासून वेगवेगळे म्हणजे डेकोरेटिव्ह पदार्थ बनवतात. नंतर केसांचा उपयोग होतो. अशी एकही वस्तू त्याची वाया जात नाही. ताई, आता शेळी पालन करताना जेव्हा तुम्ही शेळी खरेदी करायला जातात तेव्हा एक विचार असेल ना की नाही, ह्या जातीची शेळी चांगली आहे ती घ्यावी, असं काही आहे का त्यामध्ये? आहे ना. तसं उस्मानाबादी शेळी घेण्याची म्हणजे उंच दिसती ती दिसायला, छाती पोट आणि मागची बाजू थोडी रुंद असते, कास मोठी असते, त्याच्याहून ओळखायची दुधाला पण चांगली आहे आणि उस्मानाबादी शेळी आहे. तिचे डोळे पाणीदार असल्यामुळं ती निरोगी शेळी आहे असं ओळखायचं. अच्छा. आणि तिचे वय ओळखण्यासाठी जे शिंगावर जे रेषा पडतात ना, ते किती पडल्यात, किती वयाची, 2 रेषा असल्या तर ती 1 वर्षाची, 3 रेषा असल्या तर ही 3 वर्षाची, अशी दरवर्षी एक रेषा पडत जाते. त्याच्याहून तिचं वय पण ओळखता येतं. आता हा व्यवसाय तुम्ही करता आहात ताई, तर अडचणी अनेक येत असतील ना? सुरुवातीला आल्या अडचणी. सुरुवातीला थोडंसं कमी शेळ्या असल्यामुळं खर्च जास्त आणि उत्पन्न थोडं झालं. पण हा जो व्यवसाय वाढला ना, आता काहीच वाटत नाही त्या खर्चाचं. खर्च कमी झाला आणि उत्पन्न वाढलं आता. अच्छा.
मला सांगा, जी गाभण शेळी असते किंवा नवजात तिचं पिलू पिल्लू आहे. असतं, तर त्यांची काही विशेष काळजी घेतली जाते, तर ती हां, नेमकी कशी? म्हणजे खरं तर शेळीपालनमध्ये हे मुख्य गोष्ट आहे. मी तर म्हणेल की शेळीपालनामध्ये शेळीपालकानं प्रथमतः ही गोष्ट बघावी. कारण गाभण काळामध्ये जर पिल्लांची चांगली वाढ झाली तर आपल्याला सदृढ पिल्ले येतात. आणि जर ते जन्मल्यानंतर त्या पिल्लाचं जर संगोपन चांगलं झालं तर आपल्या पिल्लांचं मार्केट हे चांगल्या प्रकारे आपल्याला करता येतं. कारण आजचा माल हा उद्याचा पैसा असतो. तर गाभण काळामध्ये जेव्हा ती 5व्या महिन्यामध्ये सुरुवात होते त्यावेळेस आपण एक त्याला जास्ती प्रकारचा खुराक देतो. नंतर हा जो खुराक आहे, आपण जळल्यानंतर जी पिल्लू आहे त्याला चांगल्या प्रकारे आपण दूध पाजणे, कवळं दूध पाजणे हे व्यवस्थित करायला पाहिजे. नंतर त्याला 2 महिन्यापर्यंत चांगल्या प्रकारे खुराकाला सुरुवात करायला पाहिजे, जेणेकरून आपण 100 ग्रॅम 50 ग्रॅम खुराक जर चालला त्याचं वजन चांगल्या प्रकारे वाढतं. बरं ताई, आपण काय काळजी घेतात आपल्याकडे ज्या शेळ्या आहेत त्यांची? खुराक पण चालू आहे ना आमच्या शेळ्याला, गव्हाचा भरडा आणि मक्काचा भरडा, त्यात गूळ आणि मीठ हा खुराक तयार करतो. कधी कधी पेंड पण देतो आम्ही शेळ्यांना. हा खुराक गाभण काळात पण देतो, जणल्यानंतर पण देतो आणि पिल्लाला 3 महिन्याच्या नंतर हा खुराक सुरू करतो. बरं, तुम्हाला काय वाटतं की शास्त्रीय पद्धतीने गोठा कसा असावा? तर अर्धबंदिस्त शेळीपालनमध्ये गोठा हा असा असला पाहिजे की तो शेळ्यांचं सक्षमपणे संरक्षण करणारा असावा. म्हणजे ऋतूमध्ये पावसाळ्यामध्ये पावसापासून संरक्षण झालं पाहिजे, नंतर उन्हाळ्यामध्ये उन्हापासून संरक्षण झालं पाहिजे आणि थंडीमध्ये थंडीपासून झालं पाहिजे. अशा तिन्ही सीझनमध्ये तो संरक्षण करणारा असला पाहिजे. कारण शेळी ही एवढी काटक आहे, तिला जर वातावरणाशी झगडावं लागलं तर तिचं वजन वाढत नाही, बिमार पडते. तर हा गोठा तिला तो संरक्षण देतो. या गोठ्यामध्ये तिला गर्दी नसलेली बरी. म्हणजे प्रत्येक शेळीला एक 10 ते 12 स्क्वेअर फूट गोठ्यामध्ये जागा असली पाहिजे आणि त्याचं जे मैदान आहे पुढचं अर्धबंदिस्तमधील, तर त्याच्यामध्ये तिला एक 2 पट म्हणजे एक 20 ते 22 स्क्वेअर फूटची जागा, म्हणजे 50 शेळ्याला आपल्याला 1 गुंठ्याचं गोठा पाहिजे, तर 2 गुंठ्याची जागा आपल्याला तिला मोकळी फिरायला पाहिजे. अशा प्रकारचा गोठा आपण बनवला पाहिजे. त्याच वेळेस त्यांच्या ज्या भिंती आहेत ह्या भिंती एक 4 फुटाच्या भिंती असल्या पाहिजे. दोन्ही साईडला त्या भिंती एका 12 फूट उंचीच्या बांधलेल्या पाहिजेत. एक पूर्व पश्चिम या दिशेमध्ये बांधलेला असावा आणि जाळीचा वापर केलेला असावा, जेणेकरून बाहेरच्या प्राण्यापासून त्यांचं संरक्षण होईल. ताई, आता शेळी पालन करताना खूप वेळ तिथे त्या गोठ्यातच जातो का, की वेळ मिळतो तुम्हाला इतरही काही उद्योग तुम्ही करतात? तर सकाळी गोठ्याचं व्यवस्थापन करायचं हां, आणि दुपारी दुसरे उद्योग करायचे. नेमके काय? मी आता लिंबाचा बाग आहे आमच्याकडे 10 एकर. बरं. मग ते लिंबावर प्रक्रिया केली आणि लोणच्याचा उद्योग सुरू केला. हो, ही चालना पण मला शेळी पालनातूनच मिळाली. भांडवल राहिल्यामुळे मी हा उद्योग करू शकतो. आणि तुमची इच्छा असेलच ना की याला आपण परदेशी बाजारपेठ हो. पण आपल्याकडच्या गावाकडच्या लोणच्याला मिळावी. हो, आहे ना, सॅम्पल वगैरे पाठवलेत. हं. बाहेर नेण्याचा पण आमचा प्रयत्न चालू आहे. बरं ताई, हा सगळा व्यवसाय करत असताना आजूबाजूच्या महिला यांना तुम्ही नक्कीच प्रेरणास्थान आहात. दिले. इतर काही आवड असेल ना? ट्रॅक्टर वगैरे चालवतात का हो, शेतात? चालवते, ट्रॅक्टर चालवते, स्विमिंग वगैरे येते. अरे वा. मला लहानपणापासूनच वेगळं काहीतरी करायची आवड आहे. हा. इतर महिलांना तुम्ही प्रोत्साहन कसं देतात? त्यांनाही सांगतात की शेळीपालन हा उत्तम आहे, हा. करा, किंवा कसं? व्यवस्थित जर केला तर शेळी पालनासारखा दुसरा फायद्याचा व्यवसाय नाही कोणता. त्याच्यातून एवढं उत्पन्न मिळतं आपल्याला, शेतीत एवढं मिळत नाही इतकं शेळी पालनात मिळतं. तर तुमचा हा व्यवसाय बघून इतर कोणी सुरू केलंय का गावात? शेळी पालनात आमचे 4-5 फॉर्म सुरू केलेत माझे पाहून. अच्छा. मी त्यांना माहिती पण सांगितली, मार्गदर्शन पण केलं, त्यांच्या गोठ्यावर जाऊन त्यांचं व्यवस्थापन पाहिलं. बरं. आणि महिलांना प्रोत्साहन दिलं, तुम्ही पण करा म्हणून सांगितलं. पण ते तुम्हाला हा प्रश्न नक्कीच विचारत असतील, आम्ही शेळीचं पालन करू पण बाजारपेठ आम्हाला कशी मिळेल, कुठे आम्ही विकायचं? तर मग त्यांना तुम्ही काय सांगतात अशा वेळेस? बाजारपेठीची अडचणच येत नाही. आजूबाजूच्या गावातील लोकांना माहीत झालेले शेळी पालन आहे या गावात म्हणून, तर जाग्यावरच व्यापारी येऊन बाजारपेठ करतात. खरेदी विक्री जाग्यावरच होते. आपल्याला एटीएम मधून तरी पैसे आणायला उशीर लागतो, इतके लवकर शेळी पालनाचा पैसा मिळतो. खूपच छान. म्हणजे तुम्ही आपल्या महिला भगिनींना किंवा जे शेतकरी आहेत त्यांना हेच सांगाल ना हो. की शेळी पालन करा. नक्कीच. किती अर्ध्या रात्री जरी पैसे लागले तर आपल्याला मिळू शकते ह्या शेळी पालनाच्या व्यवसायातून. कुठं बँकेत जायची गरज नाही, काही चेक फाडायची गरज नाही. व्यापारी आणला, फोन केला, व्यापारी आणला की लगेच पैसे मिळतात. तुम्हाला काय वाटतं? खरंच खूप बरोबर बोलल्या ताई. कारण
शेळीपालनमध्ये जेव्हा ते बोकड विकायची झालेली असतात त्यावेळेस बाजारामध्ये खूप मागणी आहे. मी तर असं म्हणेल की मांसाहाराचं जे प्रमाण आहे वाढत आहे आणि दिवसेंदिवस ही जी प्रोटीनयुक्त ऊर्जा आहे ही माणसाला म्हणजे मेडिकल सायन्स सांगतं की प्रत्येक दिवशी आपण एक 56 ग्रॅम कमीत कमी मांसाहार केला पाहिजे जर आपला बुद्ध्यांक वाढवायचा असेल. आज आपण बघतो टॉप फील्डमध्ये मांसाहार करणारे उच्च पदावर दिसतात किंवा हे मेडिकल सायन्सचं संशोधन आहे. तर हा एक आवश्यक घटक आहे याच्यासाठी. म्हणजे त्यामुळे बोकडांचं संगोपन किंवा हा मार्केटचा विषय आहे आणि चांगल्या पद्धतीनं ते विकले जाऊ शकतात. बरं, बाजारपेठ मिळायला तशी काही तिथे अडचण नाही असं तुम्हाला वाटतं? अडचण नाही म्हणजे मागणी जी आहे जी भारत देशामध्ये किंवा इतर जगामध्ये मार्केट आहे ते खूप मोठं आहे आणि याचा भाव बाजारामध्ये आपण बघत असाल वाढत जातोय आणि जे उत्पादन आहे ते खूप कमी आहे. म्हणजे आपलं उत्पादनाचं जर पर्सेंटेज म्हटलं तर 2% उत्पादन आहे आजच्या परिस्थितीमध्ये. म्हणजे आपण डिफिशिट आहोत 98% मध्ये. तर अशा प्रकारचं जर उत्पादन आपल्या मागणीनुसार झालं तर शेतकऱ्याला पैसेही मिळतील आणि हा व्यवसाय पैसे देणारा आहे. नक्कीच. ताई, तुम्हाला शेळी पालन करताना मदत कुणाकुणाची होते घरात? घरात माझे मिस्टर आहेत, मुलं तर 4 ठिकाणी 4 आहेत शिकायला. आम्ही दोघांनी मिळूनच हा व्यवसाय उभा केला. घरून प्रोत्साहन मिळालं, स्वातंत्र्य मिळालं म्हणून हा व्यवसाय उभा झाला. या व्यवसायाने तुम्हाला स्वतःला काय दिलं असं वाटतं? मला खूप काही शिकायला मिळालं या व्यवसायातून. असं स्वातंत्र्य असल्यासारखं वाटतं. अगोदर खूप अडचणी यायच्या, हा व्यवसाय सुरू नव्हता त्यावेळेस. मुलांची फी भरायची म्हणलं की काळजी वाटायची, आता कशी भरायची, कुठून भरायची. उच्च शिक्षणाला मुलं असल्यामुळे खर्च पण जास्त होता. पण आता तशी काहीच काळजी वाटत नाही. आपल्या उशालाच पैसे आहेत असं वाटतं आणि त्यामुळं ह्या अडचणी काहीच येत नाहीत आता. छान. डॉक्टर, मला एक असं सगळ्यात महत्त्वाचं विचारावं असं वाटतं की तुम्ही जे शेळी पालन करता आहेत शेतकरी, त्यांना नेमकी दक्षता काय सांगाल? म्हणजे एक मंत्र असतो ना की ही गोष्ट केली तर तुमचं सुखरूप होईल बाबा व्यवसाय, तर काय सांगाल? बरोबर आहे मॅडम की शेळीपालन सुरू करताना मी तर म्हणेल की आपली गडबड असते शेतकऱ्यांची की शेळीपालन कुठूनच तरी पाहिलेलं असतं आणि आपण गडबडीमध्ये शेळ्या विकत आणतो आणि चालू करतो. परंतु हे न करता एक शास्त्रोक्त पद्धतीने अर्धबंदिस्त पद्धतीने शेळीपालन सुरू करावं आणि सुरू करण्या अगोदर त्या चाऱ्याची व्यवस्थापन, जसं की आपण पाहुणे यायच्या अगोदर आपण त्यांची जेवणाची सोय करतो, तर तशा प्रकारे आपण त्या शेळ्या येण्याच्या अगोदर त्यांचं आहाराचं व्यवस्थापन केलं पाहिजे. प्रत्येक शेळीला आहार हा हिरवा चारा एक 3 ते 4 किलो मिळाला पाहिजे प्रतिदिन. वाळलेला चारा 3 किलो मिळाला पाहिजे. खुराक चांगल्या गाभण शेळ्याला 250 ग्रॅमपर्यंत मिळाला पाहिजे. अशा कंडिशनमध्ये जर आपण शेळीपालन केलं आणि त्याच बरोबर लसीकरण ऋतूवाईज केलं, आपण प्रत्येक रोगाचं जे लसीकरण आहे ते वेळेवर केलं तर आपल्याला त्या लसीकरणामुळे एक रोग येणार नाही. आणि उन्हाळ्यामध्ये PPR सारखा रोग आहे किंवा आंतरविषारसारखा रोग आहे किंवा याच्या व्यतिरिक्त लाळ्या खुरकूत आहे, घटसर्प आहे, फऱ्या आहे, देवी आहे, मावा आहे, अशा अनेक प्रकारचे जीवाणूजन्य विषाणूजन्य आजार आपल्या शेळ्यामध्ये दिसणार नाहीत. कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या नियमाला खूप महत्त्व आहे. ताई, आपण काय गोष्टी टाळल्या शेळी पालन करताना? स्वच्छतेकडे जास्त लक्ष दिलं आणि आजारी पडल्यानंतर लवकर लक्ष दिलं, असं दुर्लक्ष नाही केला, ही गोष्ट टाळली. बरं, आता स्वच्छता गावात कशी आहे तुमच्या? स्वच्छता म्हणजे शेळ्या तुमच्या गोठ्यात किंवा तिथे असेपर्यंत ठीक आहे, पण त्या बाहेर पण जात असतील तर गावाची स्वच्छता कशी आहे? गावाची पण स्वच्छता चांगली आहे. बरं, गावात शौचालय वगैरे आहेत. महिलांना पण सांगितलं शौचालय कंपल्सरी पाहिजेच म्हणून. आता जवळजवळ 95% शौचालय झालेले आहेत आमच्या गावात. आता या सगळ्या माध्यमातून, दूरदर्शनच्या माध्यमातून तुम्हाला तमाम शेतकऱ्यांना आणि महिलांना तुमच्या स्व अनुभवातनं काय सांगावं असं वाटतं? मी महिलांना सांगन, हा व्यवसाय करा, काही अवघड नाही. महिला एकटी जरी असली तर हा व्यवसाय उभा करू शकते. याला भांडवलाची गरज नाही लागणार किंवा कुठून कर्ज काढायची पण गरज लागणार नाही. फक्त केविकेचं मार्गदर्शन चांगलं असलं म्हणजे आम्हाला आहे, तर ते मार्गदर्शन मिळतंच आम्हाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर सुरू केलं तर हा व्यवसाय सक्सेसच आहे. नक्कीच. डॉक्टर, आपण काय संदेश द्याल? मी असा संदेश देऊ इच्छितो की शेळी पालकानं दुष्काळी परिस्थितीमध्ये शेळीपालन करण्याचा कल जर वाढवला तर त्यासाठी त्यांना झाडपाला जो आहे त्या शेळींचा चारा त्याचं लागवड या पावसाळ्यामध्ये करावी, जेणेकरून शेळीला जे झाडपाला लागतो तो शेवरी, सुबाबूळ, तुती, शेवगा आणि म्हणजे बोर अशा प्रकारची जी झाडपाला लागतो तो लागवड या पावसाळ्यात केली
ज्या पडीक जमिनी आहेत, शेतातील बांध असेल, रस्ते असतील, रोडच्या कडीचं पडीक जमीन असेल, नदी नाले असतील, अशा ठिकाणी देखील जी वेस्ट लँड आहे या वेस्ट लँड देखील आपल्याला या शेळीपालनाला वापरता येतात. ज्या की आपण जिरायती शेती जी काही आपली मशागतीची शेती आहे त्या व्यतिरिक्त आपण शेतीवर हे शेळीपालन देखील करू शकतो. आणि चांगल्या प्रकारे चारा उत्पादन करून मग शास्त्रोक्त पद्धतीकडे वळून हिरवा चारा किती देणं व खुराक देणं आणि वयानुसार संगोपन करणं, जसं गाभण शेळीचं संगोपन, पिल्लांचं संगोपन आणि नराचं संगोपन हे व्यवस्थित केलं तर नक्कीच शेतकऱ्यांना शेळीपालनाचा खूप फायदा होईल. नक्कीच. आज आपण दोघं या ठिकाणी आलात आणि शेतकरी बांधवांना इतकी छान माहिती दिली त्याबद्दल आपले आभार. मंडळी, आजच्या चर्चेतनं तुमच्या लक्षात आलं असेल की उपलब्ध भांडवलामध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये शेळीपालन हा व्यवसाय अत्यंत फायद्याचा होऊ शकतो. तुम्ही नक्की विचार करा आणि आम्हाला आता निरोप द्या. नमस्कार.